हॅलो स्टुडंट्स, मिराज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघत आहोत नागपूर ग्रामीण जिल्हा पोलीस शिपाई भरती याचा प्रिव्हियस इयर पेपर गणित आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न बघत आहोत. याच्या आधीच्या लेक्चर्समध्ये आपण अकोला पोलीस भरतीचा पेपर बघितलेला होता. तर ते लेक्चर पाहिलेलं नसेल तर तुम्ही नक्की जाऊन एकदा प्लेलिस्टला व्हिजिट करा. प्रश्न काय आहे बघूयात आपण. धावण्याच्या शर्यतीत अमरच्या पुढे 3 स्पर्धक होते. इथं जर आपण अमर काढला तर त्याच्या पुढे किती आहेत? 3 आहेत, म्हणजे 1, 2 आणि 3. समीर हा अमरच्या मागे चौथा आहे, म्हणजे अमरच्या मागे 1, 2, 3 आणि हा 4 नंबरचा कोण आहे? समीर आहे. ठीक आहे. व समीरचा शेवटून दुसरा क्रमांक आहे. शेवटून 2 नंबरला आहे, म्हणजे ह्याच्या या साईडला एक मुलगा असणार आहे. तर पहिल्या आणि शेवटच्या स्पर्धकाच्या दरम्यान किती स्पर्धक आहेत? ठीक आहे. पहिला म्हणजे कोणता? हा इथं. आणि शेवटचा म्हणजे हा. मग ह्या दोघांच्या मध्ये कोण कोण आहेत बघा. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. म्हणजेच त्या पहिल्या आणि शेवटच्या स्पर्धकामध्ये किती स्पर्धक आहेत? तर 7 स्पर्धक. पुढचा प्रश्न बघूयात आपण. रामचे मार्क राणीपेक्षा जास्त आहेत. रामचे मार्क कोणापेक्षा जास्त आहेत? तर राणीपेक्षा जास्त आहेत, म्हणजे राणीचे कमी आहेत. राणीचे मार्क रत्नापेक्षा कमी आहेत. म्हणजे राणीचे मार्क रत्नापेक्षा कमी आहेत, म्हणजे रत्ना इकडे कुठेतरी असणार आहेत. ठीक आहे. राणीच्या अगदी जवळ आहे असं कुठे सांगितलेलं नाही. रत्नाचे मार्क रामपेक्षा जास्त आहेत. रत्नाचे मार्क रामपेक्षा जास्त आहेत, म्हणजे अर्थातच आपण बरोबर लिहिले. पद्माचे मार्क रामपेक्षा जास्त आहेत. पद्मा कुठे आहे? जर आपण इथं लिहिली तर रामपेक्षा जास्त आहेत म्हटल्यानंतर असं लिहिलं तर रत्नास पद्मापेक्षा अधिक मार्क आहेत. रत्नाला कुठे आहेत? पद्मापेक्षा जास्त आहेत. म्हणजेच पद्मा इथं नाही येणार. पद्मा कुठे येईल? इथं येईल. रत्ना येईल इकडे. रत्ना येईल इकडे आणि रत्नापेक्षा पद्माला काय आहेत? कमी मार्क आहेत. पण रामपेक्षा जास्त आहे. ठीक आहे. पद्मा. रत्नास, आता बघा बरोबर आहे का? रत्नास पद्मापेक्षा अधिक मार्क आहेत. तर सर्वात कमी मार्क कोणाला आहेत? अर्थातच राणीला सगळ्यात कमी मार्क आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? आता कसा संबंध लागतो बघा. 4चा वर्ग केला 16, 2चा वर्ग 4, या दोघांची बेरीज केली की इथं दिली आहे. 1चा वर्ग 1, 5चा वर्ग 25, 25 अधिक 1 26, 6चा वर्ग 36 अधिक इथं काही माहित नाही आणि हे 45, म्हणजे 45 वजा 36 करा किती येईल? 9. आणि 9 हा कशाचा वर्ग आहे? तर 3चा वर्ग आहे. त्याच्यामुळे तुमचं उत्तर येईल 3. नेक्स्ट प्रश्न बघा. मीना व टीना यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर अनुक्रमे 5:9 आहे. म्हणजेच जर मीना आणि टीना काढल्या तर मीनाचं वय 5च्या प्रमाणात असेल तर टीनाचं वय तेव्हाच 9च्या प्रमाणात असते. त्यांच्या वयाची बेरीज 42 वर्ष आहे. म्हणजे मीनाचं वय अधिक टीनाचं वय बरोबर किती आहे? 42 वर्ष. मीनाचे आजपासून 5 वर्षानंतरचे वय काढायचे. म्हणजे ह्या दोघांची जर आपण बेरीज केली, 9 आणि 5 किती येतात? 14x बरोबर 42. म्हणजे 14 त्रिक किती येतं? 42 आलं. म्हणजे तुमचं x बरोबर जर 3 आलं तर तुम्हाला काय विचारलंय? मीनाचं वय. मीना म्हणजे इथं 5x आहे. हे काय झालं? आजचं वय. म्हणजे 3 गुणिले 5 केल्यानंतर 15 येतं आजचं वय. पण काय विचारलंय? 5 वर्षानंतर. 15 अधिक 5 करा, म्हणजेच 20 वर्ष हे काय असणार आहे? मीनाचे आजपासूनचे पुढचे. आजचं वय किती निघालं? 15. 15च्या पुढं 5 वर्ष केल्यानंतर किती येईल? 20 वर्ष येईल. पुढचा प्रश्न बघू. राहुल त्याच्या घरापासून 15 किलोमीटर पश्चिमेला गेला. इकडं पश्चिम दिशा म्हणजे ह्या दिशा. इकडे गेला 15 किलोमीटर. ठीक आहे, ह्या दिशेला. नंतर तो डाव्या बाजूला वळून, उजवी बाजू आहे वरची, खालची बाजू आहे डावी, म्हणजे इथं 10 किलोमीटर गेला. ठीक आहे. इथून इकडे गेला. पुन्हा तो डावीकडे वळून 30 किलोमीटर चालत गेला. 30 किलोमीटर म्हणजे काय? इथून इथपर्यंत 15च्या डबल 30 किलोमीटर चालत गेला. आणि पुन्हा तो डावीकडे 10 किलोमीटर वळला. म्हणजे डावीकडे कुठं? इथं वरती. इथं वरती 10 किलोमीटर गेला. म्हणजे तो निघाला इथून आणि आता आहे इथं. तर तो घरापासून किती अंतरावर आहे हे विचारलेलं आहे. काय सांगितलं होतं की राहुल पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे. पश्चिमेकडे काय केला? 15 किलोमीटर गेला, नंतर 10 किलोमीटर गेला, नंतर 30 आणि नंतर 10. म्हणजे तुम्हाला ह्या दोघातलं अंतर काढायचं आहे. आता बघा, इथून जर सरळ लाईन काढली तर हे एवढं अंतर किती आहे? 15. म्हणजे हे पण किती असणार आहे?
15 असणार आहे. म्हणजे ह्या टोटल किती आहे 30 आहे. त्यातनं हा 15 गेला म्हणजे राहिला 15. जर हा 15 असेल तर हा पण किती असणार आहे, अर्थातच 15 किलोमीटर एवढं अंतर तो घरापासून असणार आहे. पुढचा प्रश्न बघा. 3 दिवे अनुक्रमे 15, 18, 20 सेकंदाच्या अंतराने चमकतात, तर ते तिन्ही दिवे एकत्र चमकताना किती वेळ लागेल? आता बघा 15, 18 आणि 20 सेकंदाच्या अंतराने म्हणजेच काय 15, 18 आणि 20 ह्यांचा काय काढायचा? लसावी काढायचा. मग आता बघा तिन्ही संख्यांना भाग जाणारी अशी कोणती कॉमन संख्या आहे का? बघा दोन्ही घेतला तर किती जातो? 92, 18, 10. नंतर दोन्ही जातो का? नाही जात सगळ्यांना. 3 5 15, 3 त्रिक 9 आणि इथं 10 येतं. नंतर 5 नी जातो, 5 1 5, इथं 5 1 5, इथं 3 आणि 5 2 10. नंतर इथं बघा 2 आणि इथं 3. म्हणजेच तुम्हाला काय येईल? लसावी 2 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 2 गुणिले 3. ह्या सगळ्यांचा गुणाकार करा. 3 2 6, 6 5 30. 30 गुणिले 2 30 गुणिले 2 60 आणि 60 गुणिले 3 180. हे काय झालं? सेकंद झालं. पण तुम्हाला उत्तर कशात काढायचं आहे? मिनिटामध्ये. मग ह्याला 60 न भागा म्हणजेच तुम्हाला 3 मिनिट एवढं काय येणार आहे? उत्तर येणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात. 1 जानेवारी 2021 ला शुक्रवार दिवस होता, तर त्याच वर्षातील महिला दिन कोणत्या दिवशी येईल? महिला दिन कोणत्या दिवशी असतो? तर 8 मार्च रोजी असतो. ठीक आहे, 8 मार्चला. मग जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च. ठीक आहे. तर जानेवारी मधले किती दिवस? 31 दिवस. फेब्रुवारी मधले 28 दिवस, कारण 2021 हे लीप वर्ष नाही. आणि मार्च हा 8 मार्च म्हणजे त्यातले 8 दिवस. मग हे सगळे जर टोटल केली तर 8 आणि 8 16, 16 आणि 1 17, 3 आणि 3 6 म्हणजेच किती झाले? 67. 67 ला जर 7 ने भागलं तर किती येतं? 7 9 63 आणि खाली राहतात 4. ठीक आहे, म्हणजेच शुक्रवार पासून पुढे 4. शनिवार, रविवार, सोमवार आणि चौथा दिवस कोणता आहे? मंगळवार. म्हणजेच तुमचं उत्तर काय असेल? महिला दिन हा मंगळवारी असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघूयात. एका सांकेतिक भाषेमध्ये कॉम्प्युटर हा शब्द असा लिहितात, तर मेडिसिन हा शब्द कसा लिहाल? ठीक आहे. आता कॉम्प्युटर लिहिण्यासाठी बघा, कॉम्प्युटर हा जर शब्द पकडला आपण तर इथे लिहूयात आपण COMPUTER. कॉम्प्युटर तो कसा लिहितात? RFUVQNP आणि C. ठीक आहे. आता बघा इथं याचे नंबर्स लिहून घेऊयात आपण. C चा नंबर आहे 3, O चा नंबर आहे 15, M चा आहे 13, P चा नंबर किती आहे? 16, 21 आहे U चा, नंतर T चा नंबर आहे 20, E चा नंबर आहे 5 आणि R चा नंबर आहे 18. ठीक आहे. त्याचप्रमाणे जर आपण याचे पण नंबर लिहून घेतले तर R चा नंबर आहे 18, F चा नंबर आहे 6, U चा नंबर आहे 21, V चा नंबर 12, Q चा नंबर 17, N चा नंबर किती आहे? 14, P चा नंबर 16 आणि C चा नंबर 3. आता बघा याचं जर ऑब्झर्वेशन केलं आपण तर हा पहिला आणि शेवटचा नंबर काय केलेला आहे? फक्त एक्सचेंज झालेला आहे. हा नंबर कुठे गेलेला आहे? शेवटी गेलेला आहे. ठीक आहे. त्याचप्रमाणे जर आपण इथं बघूयात 18 नंबर हा शेवटचा नंबर आहे, तो पहिल्यांदा गेलेला आहे. ठीक आहे. नंतर हा 15 आहे, तो ह्याच्यामध्ये +1 केला आणि इथं लिहिला शेवटी. नंतर 13 मध्ये +1 केला, इथं लिहिला शेवटून म्हणजे सुरुवातीपासूनचे जे नंबर आहेत ते इकडून शेवटून चालू होतात. पहिला आणि शेवटचा नंबर आहे असा राहिलाय आणि नंतरच्या नंबरमध्ये +1 असं केलेलं आहे. ठीक आहे. त्याचप्रमाणे जर आपण इथं कन्सिडर केलं, कोणता नंबर आहे? मेडिसिन, MEDICIN आणि E. हे जर नंबर लिहिले आपण तर बघा M चा नंबर कोणता आहे? 13, E चा नंबर आहे 5, D चा नंबर आहे 4, I चा नंबर आहे 9, C चा नंबर आहे 3, नंतर I चा 9, नंतर N चा आहे 14 आणि याचा 5. आता त्याचप्रमाणे जर आपण येतं शेवटचा नंबर आहे तो आहे असा लिहा. याच्यामध्ये 1 वाढवा म्हणजे येईल 15, याच्यामध्ये 1 वाढवा 10, 3 मध्ये 1 4, 9 मध्ये 1 10, नंतर 4 मध्ये 1 5, 5 मध्ये 1 6 आणि 13 आहे असं. ह्याचे फक्त आता कोणते लेटर्स आहेत ते लिहून घ्या. तर बघूयात आपण 5 चा कोणता लेटर आहे? E आहे, O 10 नंबरला आहे J, 4 नंबरला आहे D, 10 नंबरला J,
5 नंबरला काय आहे ई, 6 नंबरला एफ आणि 13 नंबरला यम. म्हणजे ई ओ जे डी जे ई एफ यम म्हणजे ऑप्शन 4 हे तुमचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. फक्त काय केलं की जे नंबर्स आहेत ते रिव्हर्स केले, पहिला आणि शेवटचा सोडून बाकीच्या नंबर्स मध्ये फक्त +1 केलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा, x बरोबर किती हे विचारलेलं आहे. आता ह्याचा जर सिक्वेन्सला आपण जर संबंध लावला तर 7 चा घन किती येतो 343 आणि 3 चा घन किती येतो 3 चा घन येतो 27. 343 आणि 27 ची बेरीज केली की 370 येते. त्याचप्रमाणे 6 चा घन केल्यानंतर 216, 216 मध्ये जर 2 चा घन केला 8 तर 224 येते. तसंच जर आपण x चा घन अधिक 1 चा घन बरोबर 730 यायला पाहिजे. 1 चा घन 1 वजा 1 केल्यानंतर 729 येईल आणि 729 चं जर घनमूळ काढलं तर तुम्हाला किती उत्तर येतं 9. म्हणजेच 9 चा घन किती आहे 729. म्हणजेच x बरोबर किती येईल 9 येणार आहे. याच्यासाठी तुम्हाला 1 ते 10 पर्यंतचे घन पाठ असणं गरजेचं आहे. पाठ नसेल तर लगेच तुम्ही पाठ करा. ठीक आहे. आता पुढे बघा, खालील आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत हे तुम्हाला विचारलेलं आहे. आता बघा, हा 1 झाला, नंतर हा 2, हा 3 आणि हा पूर्ण 4. ह्या 4 प्रमाणेच इथं पण 4 असतील. हा 1, 5, 6, हा पूर्ण 7 आणि हा 8. ठीक आहे, हे झाले 8. आता पुन्हा राहिलेले बघा कोणते आहेत. हा 1, 9, नंतर हा त्याच्या विरुद्ध दिशेचा 10. हे 10 झाले. आता आपण कलर चेंज करूयात म्हणजे आपल्याला लक्षात येईल. हे 10 झाल्यानंतर हा इथं एक आहे 11. ठीक आहे, हा झाला 11. अजून कुठे राहतोय का ते चेक करूयात आपण. इथं झाले 11. म्हणजेच टोटल किती आहेत तर 11 त्रिकोण आहेत. इथं तुम्ही असं म्हणू शकता. पुढचा प्रश्न बघूयात आपण. खालीलपैकी कोणती आकृती महिला, माता आणि इंजिनियर याच्याशी संबंधित आहे. आता बघा, इथं जर आपण महिला काढल्या तर माता म्हणजे सगळ्याच माता महिला आहेत आणि त्यातल्या काही माता इंजिनियर असू शकतात आणि काही महिला पण इंजिनियर असू शकतात. म्हणजेच ऑप्शन ए हे तुमचं काय असेल उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न काय आहे, तुम्हाला प्रश्नचिन्हाच्या जागी काय आहे हे काढायचं आहे. आता बघा, इथं 15ला जर आपण 2 ने गुणलं तर 30 येतात आणि 30 मधून जर 3 गेले तर 27 येतात. त्याचप्रमाणे 31 गुणिले 2 केल्यानंतर 62 वजा 6 करा म्हणजेच किती येतील 56 येतील. तर तसंच जर इथं काय माहित नाही, x गुणिले 2 केले आणि त्याच्यामधून जर 9 वजा केले तर तुमचं उत्तर 81 यायला पाहिजे. म्हणजे इथं अधिक 9 आहे, इकडे गेल्यानंतर वजा 9 चे अधिक 9 होतील आणि 2 न भागल्यानंतर तुम्हाला उत्तर येईल 45. म्हणजेच 45 ची दुप्पट करा 90 येते आणि 90 मधून जर 9 वजा केले तर किती येतात 81. हे तुमचं उत्तर येणार आहे. ठीक, पुढचा प्रश्न बघूयात आपण. जी दिलेली अक्षरमाला आहे त्याचा वापर करून तुम्हाला खालचा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. आता बघा, एल आणि ए, एल इथं आहे आणि ए इथं आहे म्हणजे दोघांच्या मध्ये एक अक्षर आहे. नंतर यू आणि जे, यू कुठला घेतलाय ह्याच्या आधीचा घेतलाय, मग इथं यू आहे आणि इथं जे आहे. ह्या दोघांच्या मध्ये किती अक्षर आहेत 2 आहेत. नंतर जेच्या आधीचा घेतलाय वाय. आता याच्यामध्ये किती अक्षर सोडली 1, 2 आणि 3. इथं टी असायला पाहिजे, टी घेतलेला आहे. ठीक आहे, म्हणजे इथं 3 अक्षर सोडली. नंतर ई, ई म्हणजे हा घेतला, याच्यामध्ये जर 4 अक्षर सोडली 1, 2, 3, 4 सोडल्यानंतर जी येतो. जी च्या आधीचा कोणता आहे क्यू, त्याच्यामध्ये 5 अक्षर सोडा 1, 2, 3, 4 आणि 5. 5 सोडले की तुमचा एच येईल. म्हणजे तुमचं उत्तर काय आहे क्यू एच. एका रांगेत विजय उभा आहे, त्याच्या मागे 9 आणि पुढे, आता बघा इथे एक विजय आहे, त्याच्या मागे, मागे म्हणजे इकडे 9 आणि त्याच्या पुढे 11 मुले आहेत. तर मागून तिसरा मुलगा पुढून कितव्या क्रमांक. आता टोटल विद्यार्थी काढूयात आधी आपण. याच्या मागं 9 आहेत आणि पुढं सॉरी मागे 9 आणि पुढे 11 म्हणजे टोटल विद्यार्थी किती झाले 11 आणि 9 20. 20 आणि हा एक 21वा, टोटल 21 विद्यार्थी झाले. आता बघा, मागून तिसरा, जर मागून एखाद्या मुलाचा नंबर तिसरा असेल तर त्याचा पुढून कितवा नंबर असणार आहे, अर्थातच 18वा असेल का. 18 आणि 3 21. ठीक आहे, 19वा नंबर असेल कारण तो मुलगा डबल मोजला जातोय. ठीक आहे, का डबल, कारण आपण काय करायचं की 21 वजा 3 करा म्हणजे राहतात किती मुलं, पुढे राहतात 18 मुलं
पण आपल्याला तोच मुलगा पाहिजे, म्हणजे त्याचा नंबर किती असणार आहे? 19वा नंबर असणार आहे. कसं काढलं अजून एकदा बघूयात. टोटल मुलं किती आहेत? 21. मागून तिसरा मुलगा हा मागून तिसऱ्या मुलाच्या पुढं इकडे किती मुलं असणार आहेत? 18 असणार आहेत. ठीक आहे, म्हणजे ह्याचा नंबर किती असणार आहे? 19वा नंबर असणार आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. एका गोलाची त्रिज्या 3 सेंटीमीटर आहे, तर गोलाचे घनफळ किती? गोलाच्या घनफळाचं सूत्र काय आहे आपल्याला माहिती आहे? 4/3 पाय आर चा घन, म्हणजे घनफळ बरोबर 4/3 पाय आर चा घन. ठीक आहे, म्हणजेच 4/3 पाय आणि आर किती आहे? 3 सेंटीमीटर. 3 चा घन येतो 27, 3 एके 3, 3 नव्वे 27, 9 चोक 36 पाय घन सेंटीमीटर. 9 चोक 36 पाय घन सेंटीमीटर हे काय असणार आहे? उत्तर असणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूयात. 2 नाणी फेकली असता कमीत कमी 1 छापा मिळण्याची शक्यता किती? 2 नाणी फेकलेली आहेत. 2 नाणी म्हणजे एकदा HH पडेल, HT पडेल, TH पडेल किंवा TT पडेल. ठीक आहे, म्हणजे 4 पॉसिबिलिटीज आहेत. आता काय, कमीत कमी एकदा हेड पडण्याची म्हणजेच काय असेल? हेड कमीत कमी एकदा किती ठिकाणी आहे? 3 ठिकाणी आहे आणि टोटल किती आहेत? 4 आहेत. म्हणजेच 3/4 हे तुमचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. म्हणजे टोटल पॉसिबिलिटी आहेत 4, त्याच्यामधल्या कमीत कमी एका वेळी हेड असणारे किती आहेत? 1, 2 आणि 3 आहेत. त्याच्यामुळं जो तुमचा संभाव्यता आहे ती काय असणार आहे? 3 आणि टोटल इव्हेंट किती आहेत? तर 4. पुढचा प्रश्न बघूयात आपण. घड्याळात 10:30 वाजले असता आरशातील प्रतिमेत किती वाजले असतील? आरशातील प्रतिमेत किती वाजले असतील हे जर काढायचं असेल तर दिलेली वेळ आहे ती काय करा? 11:60 मधून वजा करा. म्हणजेच बघा इथं 1:30 झालेली असणार आहेत. ठीक आहे, आजचा व्हिडिओ इथं संपतोय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.